अशा परिस्थितीत ही जगणारी बाई शेवटी मरण कंटाळते, कारण म्हणजे मरण पत्करते. कारण तिला हा दृष्टांत होतो की एकदा देवाला वाहिलेलं फूल निर्माल्य होऊन जातं. निर्माल्य झाल्यावरती पुन्हा ज्या झाडाचा असेल त्या फांदीला लगडून लोकांना सुगंध देण्याचा अधिकार निसर्गानं त्याला दिलेला नाही. आपलं आयुष्याचं सुद्धा निर्माल्य झालेलं आहे. जे करायचं होतं ते सगळं करून झालेलं आहे. करायचं काहीच बाकी राहिलं नाही. मग जगायचं कशासाठी? म्हणून त्यावेळेला पोहायला सरसावलेले हात क्षणात ती थांबवते आणि स्वतःला गंगार्पण करून जाते. नियतीनं तिला दिलेल्या मृत्यूचा आधी ती नकार देते, विचार करते. पण विचाराअंती तिला वाटते की नियतीनं माझ्या वाट्याला दिलेला मृत्यू हा अगदी बरोबर आहे, कारण माझ्याही देहाचं निर्माल्य झालेलं आहे, म्हणून ती मरते. ज्या ठिकाणी ती जन्माला येते त्याच ठिकाणी तिचा मृत्यू होतो. ज्या ठिकाणी ती सासुरवाशीन बनून जाते त्याच ठिकाणी तिचं प्रेम पोहोचते. नवऱ्यावरती इतकी नितांत प्रेम की त्याच्या भेटीसाठी नवरी म्हणून इथून गेली होती आणि आता मरायच्या वेळेला सुद्धा ती तिथपर्यंत पोहोचते. तिथे कादंबरी संपते. अशा पद्धतीनं हा शेवटचा प्रसंग मी घेतलेला आहे. पण याचा लाल गुंजी हे आपलं पहिलं तपक्के आहे. हो, आपण जनक या नात्याने त्या कादंबरीतील अनेक सौंदर्य स्थळे अनेक अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये की ज्या कादंबरी वाचनातून काही न कळणाऱ्या होत्या त्या आपल्या या चर्चेतून बऱ्यापैकी कळलेल्या आहेत. चर्चा करायला विषय भरपूर प्रश्न अनेक आहेत. हो हो, चर्चा आणखी प्रदीर्घ चालेल, पण वेळेचं बंधन आहे. देवाची नजर आहे आपल्यावर. आशिष सरांच्या सहमतीने शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. हा म्हणजे माझ्या मनामध्ये हा वैयक्तिक प्रश्न आहे थोडासा. हा कादंबरीशी संबंधित नाही आणि अनेक रसिकांचा या प्रश्न असेल की असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. म्हणजे या प्रसंगी मला पुढे आठवत असते असं म्हणतात. म्हणजे आपल्या पत्नीची ओळख करून देताना ते असं म्हणायचे नेहमी की मी देशपांडे आणि हे उपदेश पांडे. लक्षात घ्या. त्याच्याला गमतीचा भाग जरी सोडला तरी या आपल्या सर्व प्रवासामध्ये वीणा वहिनींची साथ आपल्याला कशी मिळाली आणि त्यांचं योगदान या सर्व कार्यामध्ये काय आहे हे थोडक्यामध्ये आम्हाला 2 मिनिटं सांगतो. तुम्हाला मी आधीच सांगितलं की मी कथा लिहायला बसलो त्यावेळेला ती कथा लिहिता लिहिता ती 5 पानं झाली, 6 पानं झाली, 7 पानं झाली, पण ती संपेच ना. अशा वेळेला ती आली आणि आल्यावर काय करता असं म्हटलं ही कथा लिहायची आहे पण ती काय संपेच ना. तर मग दीर्घ कथा लिहा ही हिंमत तिनं दिली. त्यानंतर कादंबरी लिहून झाली. कादंबरी लिहिल्यानंतर लिहिलेल्या पानांचं वाचन ती करत होती अनेकदा, कारण ही कादंबरी स्त्रीवादी कादंबरी आहे. तर स्त्रीच्या जीवनावरती आधारित आहे. एका पुरुषानं स्त्री जीवनाचं प्रतिबिंब तिच्या भावभावनांसह रेखाटलं जरा कठीणच जातं. हे कठीण काम होतं. तर काही शब्द स्त्रीसुलभ भावभावनांचे मला जे कळत नव्हते ते तिने बरेचदा सांगितलेले आहेत. पहिली वाचक ती असल्यामुळे कादंबरीमध्ये कुठे रटाळपणा येत असेल, कुठे काही येत असेल तर त्याही गोष्टी तिनं पाहिलेल्या आहेत, सांभाळलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत कादंबरीकाराच्या मागे ती खंबीरपणे उभं असल्यामुळेच हे इंद्रधनुष्य पेलता आलं आणि एक चांगलं शिवधनुष्य पेलता आलं आणि एक कादंबरी माझ्या हातून लिहून झाली. आधी सांगितलं की आधी जर कोणी म्हटलं असतं तर ते त्याला वेळात काढलं असतं आणि मग ही कादंबरी तयार झाली. त्याच्यात तिचं फार मोठं श्रेय आहे. आजच्या ग्रामीण साहित्य प्रवाहामध्ये लालगुंजी ही अतिशय महत्वपूर्ण कलाकृती आपल्या हातून जन्मात आलेली आहे. या प्रसंगी आपल्या या साहित्य लेखनाला मी खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामधील आपलं जे काही लेखन म्हणजे काही कलाकृती येणार आहेतच, निश्चितपणे येतीलच. त्या कादंबरी असेल, कथासंग्रह असेल किंवा समीक्षा ग्रंथ असतील, त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या या बद्दल आपले गुण व्यक्त करतो, रसिकांचे गुण व्यक्त करतो आणि पुढील सूत्रे निवेदिका अपेक्षा शेंडे यांच्याकडे खूप धन्यवाद.
आभार बाळगूळकर. अत्यंत कौशल्याने आपण निर्धारित वेळेत महाराष्ट्र सरांना लालबुंदीच्या अनुषंगाने बोलते केले आणि आम्हाला निर्मिती प्रक्रिया कळली. सर भालेराव यांचे अभिवाचनही या कार्यक्रमाला एका उंचीवर नेणारे होते. आता सत्र प्रश्नोत्तरांचे. आजच्या या मुलाखतीच्या अनुषंगाने कोणाच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर ते विचारू शकतात.